तेथे नमने का बोले केवते सुये पावले अंगी लावणी नाडिले नावची येणे. अर्थ त्या श्री गुरु स्वरूपाचे ठिकाणी नमस्काराच्या रूपाने किंवा स्तुतीच्या रूपाने पावले कसे घालावी म्हणजे प्रवेश कसा करावा हेच कळत नाही. कारण ज्यांनी आपल्या अंगाला निवृत्तीनाथ हे नाव लावून घेऊन देखील ते त्यांचे नावच त्यांच्या नमस्काराला व स्तुतीला प्रतिबंध करते. विवरण पाठीमागनं विषय असा झाला आहे. आपल्याला व्यवहारासाठी 6 प्रमाण मानलेले आहेत. सगळ्या वेदांतशास्त्रानं 6 प्रमाण मानलेले आहेत. प्रमाणानं या सगळ्या प्रमेयाची म्हणजे दिसणाऱ्या ह्याची व्यवहाराची सिद्धी होते महाराज. पण सद्गुरूंच्या ठिकाणी कुठल्याही प्रमाणाला ते विषय होत नाही. कारण का ते नित्य आहेत आणि त्याच्यासाठी 4 अभाव दावून दिलेत. तिथे ते अभावाचा अभाव तिथे सिद्ध होतो. अभावाचा देखील तिथं अभाव सिद्ध होतो. प्रागभाव, प्रद्भंशाभाव, अनुन्याभाव आणि अत्यंत अभाव हे तुमच्या वस्तूंच्या ठिकाणी. वस्तू म्हणजे आता हे तुमच्या व्यवहारातल्या ज्या वस्तू आहेत ना, घटपटीच्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी ते बसतात. कधी घट असतो कधी नसतो. आता घट उत्पत्ती झाली, ज्या अर्थी त्याची उत्पत्ती आहे त्याची अर्थी त्या अर्थी त्याचा अगोदरचा काय असतो अभाव असतो. याला प्रागभाव म्हणतात. पूर्वीचा अभाव, प्राग अभाव म्हणजे पूर्वीचा अभाव. उत्पत्ती त्याच्या प्रागअभावाची सिद्धी होते. ज्या अर्थी उत्पन्न झाला ना त्या अर्थी अगोदर तो नव्हता महाराज. आणि ज्याची उत्पत्ती आहे त्याचा हा नाश ठरलेला असतो. म्हणजे प्रध्वंसभाव, नाश म्हणजे प्रध्वंसभाव असतो. आता अनुन्याभाव, घटाच्या ठिकाणी पट नाही, पटाच्या ठिकाणी घट नाही. घटचा असतो, पटतो पटतो. कधीही महाराज घटाच्या ठिकाणी पट असू शकणार नाही आणि पटाच्या ठिकाणी घट असू शकणार. त्याचा अनुन्याभाव म्हणायचा. अन्याचा अन्याच्या ठिकाणी अभाव आणि अत्यंत अभाव सिद्ध होतो त्याचा. कधी तिथं तो हे शक्य होणार नाही. असे 4 अभाव परमात्म्याच्या ठिकाणी का संभवत नाहीत तर त्याची उत्पत्ती स्थिती हे नाही. तो वस्तू स्वरूपानं नित्यच आहे. नित्य असल्यामुळे त्याला उत्पत्ती नाही, उत्पत्ती म्हणून नाश नाही. तो सर्वात व्यापून आहे म्हणून अन्याच्या ठिकाणी अन्याचा अभाव. सर्व ठिकाणी व्यापक आहे ना. आता घट हा व्यापक नाही, पटी व्यापक नाही म्हणून त्याचा तिथे अभाव सिद्ध होतो. पण परमात्मा व्यापक असल्यामुळं अनुन्याभाव सिद्ध होत नाही आणि त्याचा कधीच अभाव नाही. तो नित्य असल्यामुळं त्याच्या ठिकाणी अभावाचा अभाव अभावाचा तिथं अभाव सिद्ध होतो. म्हणजे तो अभाव देखील तिथं हे होत नाही असा तो परमात्मा आहे. आता त्याच्यासाठी आता त्यांना पाहण्यासाठी जरी शिष्यानं विषय केला तर पाहण्यासाठी काहीतरी वस्तू असावी लागते नाही. वस्तुरूपानं पाहायचं म्हटलं की पाहणं तिथं पाहणारा वेगळा आणि पाहायची वस्तू वेगळी असं द्वैत सिद्ध होतं महाराज. पण सद्गुरू द्वैताचा अंगाला वाराच लावून घेत नाही. म्हणून शिष्यानं त्यांना पाहायचं म्हटलं तरी बी त्यांना ते विषय होऊ शकत नाही. विषय भाव देखील तिथे सिद्ध होऊ शकत नाही. आता पुढची ओवी काय म्हणते बघा. ते तर नमने का बोले केवते सुये पावले अंगी लावणी नाडिले नावची येणे. त्या श्री गुरु स्वरूपाचे ठिकाणी नमस्काराच्या रूपाने किंवा स्तुतीच्या रूपाने पावले कशी घालावी म्हणजे प्रवेश कसा करावा हेच कळत नाही. कारण ज्यांनी आपल्या अंगाला निवृत्तीनाथ हे नाव लावून घेऊन देखील ते त्यांचे नाव त्यांच्या नमस्काराला व स्तुतीला प्रतिबंध करते. आता त्यांना नमस्कार करावा म्हटलं, स्तुती करावी म्हटली तरी ती देखील तिथे सिद्ध होत नाही. कारण का त्यांचं मूळचं नाव काय आहे. 2 आपल्याकडे आहेत, एक प्रवृत्ती आणि निवृत्ती आहे. आपला सगळा व्यवहार चाललाय तो कशात आहे, प्रवृत्ती. बरं प्रवृत्ती तरी कशासाठी आहे महाराज. आमची प्रवृत्तीसाठीच आहे महाराज. पण प्रवृत्ती जी आहे ती महाराज निवृत्तीसाठीच आहे. कारण निवृत्त स्वरूपच आपलं आहे. आपल्या ठिकाणी प्रवृत्तीचा अत्यंत अभाव आहे. पण आपण प्रवृत्त झालोय म्हणजे तोच आपला अध्यास सिद्ध केला आहे. प्रवृत्त झाला म्हणून अध्यास सिद्ध केला आहे. आता त्यांचं निवृत्ती हे नाव देखील महाराज हे होत नाही शोभत. कारण का निवृत्ती काय म्हणायचं आहेच ती निवृत्ती. हा आता प्रवृत्त असतं तर निवृत्ती म्हणायचं. हो तुम्हा मला तर आता बसलाय म्हणायचं. आता स्थिर झालाय कारण का मग आता फिरत होता तो. हा
प्रवृत्तीचं नाही तर निवृत्ती तरी काय म्हणायची महाराज. म्हणून त्यांना नमस्कार करायला देखील अपुरा पडतो महाराज. कितीतरी उच्च कोटीचा हा सिद्धांत आहे महाराज. आपण इथे स्थिर राहत नाही महाराज. अमृत अनुभव हा बोलायचा विषय नाही महाराज. अनुभव अमृत गाठले महाराज. अमृत अनुभव हे अलीकडचा आहे. खरं म्हणजे अनुभव अमृत, अमृताचा अनुभव आलेला, अमृत स्वरूपाचा अनुभव आलेला, तो स्वतः अनुभव घ्यायचा महाराज. अमृत अनुभवात काय तुम्हाला करायचं, कारण का वस्तू स्वयंसिद्ध आहे. तिथं काय झालेलं नाही, आलेलं नाही, गेलेलं नाही, येत नाही, जात नाही, अशी ती वस्तू स्वयंसिद्ध आपल्या महिमेत कायमची आहे. परवा त्यांना इथनं म्हणायचं होतं, आलं लक्षात काय, पण त्या म्हणण्याला तिथं प्रमाण काहीतरी पाहिजेत नाही. आता इथं सामान्याचं ज्ञान, विश्वस्वरूपाचं अज्ञान, याला प्रमाणे गावतात ना. रजस्वरूपाची अध्यासाला तुम्हाला इथं प्रमाणे गावतात. रजस्वरूपाकार, भासरी, जगडंबर, अनेक प्रमाण आपल्या ठिकाणी माऊलीने दिलेले आहेत. निद्रा अवस्था, त्याच्यामुळे स्वप्नाचे जे दिलेले आहेत पुष्कळी. त्यांनी काय म्हटलं तर तिथं सामान्याच्या अज्ञानामुळे अध्यास करतो. सामान्य आपल्याला कळलं नाही, आपण सामान्यामध्ये कळलं नाही म्हणून आपल्याला प्रवृत्ती होती, असंही त्यांना म्हणायचं आहे. पण अज्ञानात व्यवहारच होत नाही ना. इदम काहीतरी आहे असं वाटलं, आणि मग ते इदम जे आहे सामान्य आहे ते अधिष्ठान आहे, आणि अधिष्ठानाचा नियम आहे. अधिष्ठान रूपाने नाही कळलं तर आहे तसं नाही कळलं तर कोण्या नाही कोण्या ते रूपाने ते प्रतिष्ठा येतं. कारण का ती वस्तू स्वयंसिद्ध आहे, प्रकाशमान आहे. ती वस्तू कशी आहे, स्वयंसिद्ध आहे, प्रकाशमान आहे, आणि ती त्या रूपाने नाही जरी कळली तरी कोण्या नाही कोण्यात रूपाने ती प्रकाशित होते महाराज. म्हणून तिथं अध्यासाचं तसं इथं त्यांना नावच नाही महाराज. निवृत्ती हे जरी त्यांना नाव असलं तर ती स्वरूपानंच निवृत्ती आहे. निवृत्ती तरी काय म्हणायचं आहे महाराज, जो फिरतोय त्याला आता बसलंय म्हणायचं. हो, प्रवृत्तीचं नाही त्याला निवृत्ती काय म्हणायचं. म्हणजे निवृत्ती हे नाव देखील त्यांना ते लावून घेत नाही. तेवढा आमची नावं कुठेतरी लागावीत म्हणून आमचा प्रयत्न करतो. विशेषण आपण झालोय महाराज, आणि विशेष स्वरूप, विशेष आपलं स्वरूप आहे महाराज. विशेषण हे अंतकरण एकदा लागलं तुम्हाला, कुठल्याही विशेष आलंबन लागलं की पुढचा विषय झाला, जीव झाला महाराज. जीव दशा फार वाईट आहे महाराज. आणि तुम्हाला कुठलेही आता एक परमात्मा सोडून, तुम्हाला सामान्य स्वरूप सोडून सच्चित आनंद ही देखील पद गाठली ती त्याच्या व्यावृत्तीसाठी. तिथे ते स्वरूपाला ते नाव देखील नाही. सच्चित आणि आनंद ही जी पद आहेत ना, ती जी दिलेली आहेत ते अन्याच्या व्यावृत्तीसाठी आहेत महाराज. व्यावृत्तीसाठी सत म्हणून आली श्रुती, जडाच्या समाप्ती चित्त म्हणून आली, आणि दुःखाच्या व्यावृत्तीसाठी आनंद म्हटले तिथं. नाही तर त्यांना ते नाव नाही. सत हे सामान्य असं स्वरूप आहे महाराज. मग आता ते प्रवृत्तीच नाही तर निवृत्त काय म्हणायचं महाराज. म्हणजे निवृत्ती म्हणणं देखील त्यांना तिथं सण होत नाही महाराज. म्हणून काय आहे नाही अशा स्थितीत राहायला शिकायला पाहिजे महाराज. परमार्थ करायचं, सगळं काय करायचं महाराज, पण कुठेतरी मला काहीतरी लागायला पाहिजे, माझं काहीतरी व्हायला पाहिजे, या ज्या काय आपल्या त्या हे चाललेला त्याच आपल्याला अधोगतीला नेतात. कारण का एकदा विशेषण लागलं ना की लवकर त्यावरून मनुष्य उतरत नाही. आणि तेवढ्या काळात एक गंमत झाली असं वाटते. अंतकरणात भाव तयार होतो का नाही, आणि तो भाव काय माहिती आहे का, नाणे दोन्ही बाजून असते का, एका बाजून. आता दिवस आहे रात्री येणार का नाही. मग काय माणसं तुम्हाला काय वेळा चांगलं म्हणतात तीच माणसं जाऊन तिकडे, आता ते काय बरोबर. किंवा तुम्हाला बघून त्याला म्हणता जरी नाही आलं, खाली तोंड घातली की ठरवायचं. हे असं सापेक्षित भाव असतात हो इथं. ह्या याच्यात काय होतात, विशेषण एकदा झाले की कुठंतरी तुम्हाला शिकाट पडतो महाराज, आणि त्याच्यामुळे आपण नसलेले काहीतरी आलंबन धारण करतो महाराज. विपरीत विशेषण आहे महाराज, आणि त्याच्यामुळे मूळ स्वरूपाला पण विसरतो, आणि आहे त्याच्यात सुखदुःख भोगत राहतो महाराज. आणि नाही ते धारण केलेलं आहे महाराज, ते काय आपलं स्वरूप नाही महाराज. आणि त्याचा एकदा स्थायी भाव झाला की आता झोपत देखील आपल्याला महाराज म्हटलं तरच उठतोय आपण. महाराज म्हणूनच हाक मारायला लागते महाराज आपल्याला. म्हणजे किती आपण या विशेषणात अडकतोय बघा. हे निवृत्ती स्वरूप आपलं आहे, प्रवृत्तीत आपण आलोय म्हणून आपल्याला निवृत्त म्हणायचं आहे. पण सद्गुरू जे आहे ते निवृत्ती स्वरूपच आहे, कधीही प्रवृत्तीला आलेले नाहीत. प्रवृत्ती त्यांना माहितीच नाही, कारण का स्वरूपात प्रवृत्तीचा अत्यंत अभावच आहे. म्हणून निवृत्ती हे देखील त्यांना नाव तिथं धक्का लावत, एवढं असून ते निवृत्तच आहे. केवढं काय माहितीये काय, आपण कार्य करत राहू पण आपल्या या स्वरूपाला धक्का लागता का म्हणजे आपण तसंच राहायचं. ही शिकवण आहे दादा, नाहीतर मग आपण वाहत जातो महाराज. व आपल्या स्वरूपापासून काय होतो, वाहत जातो महाराज. आणि एकदा व्हायला लागला ना की मग या चक्रात पडते बघा.
चक्रात एकदा पडला मनुष्य की हेनकाळच खावं लागतं आणि परत मागं येईल असं नाही. कारण का मागं यायला उलट्या धारानं चढावं लागणार आहे. परमार्थ करणं वेदांतशास्त्र जे आहे त्याचं हेनं वाच जाणं नाही महाराज, उलट्या धारानं चढायचं आहे महाराज. कारण का आपला आतापर्यंत सगळा प्रवृत्तीपर विषय चाललेला आहे, बरोबर आहे. नाही त्याला आपण सत्य दिले, आहे ती विसरलोय आपण, आहे तिथं आपला व्यवहारच नाही, आपल्याला तिथं आपल्याला ती माहितीच नाही. उलट्या धारेनं चालू आहे महाराज. त्या सगळ्या धारा सोडून उलटं यायचं आहे. कसं कसं व्हायचं बघा. आपल्याला 5 मिनिटं ग बसा म्हटलं तर आपण बसत नाही, जेवताना आपण ग बसत नाही, काय नाही काहीतरी हालचाल चालूच असते महाराज. आणि एवढं सगळं आपल्याला लावून घेतलेलं आहे महाराज आपण, ते कसं काय निघणार महाराज. पण मूळचं स्वरूप आपलं हे नाही, हे लक्षात ठेवायचं. आणि तिथं यायला आपल्याला गरज आहे. कारण का प्रवृत्ती जेवढी आहे महाराज तेवढी तुम्हाला अधोगतीला मिळणार. कारण का प्रवृत्तीतनं मनुष्य लवकर निघत, आज हे केलं, उद्या ते केलं, परवाशीला ते केलं, कधी थांबणार नाव सांगा. कधी थांबणार आहे गुरुजी, कधी थांबवा, कधी थांबणार. बरं काय केलं म्हणजे आपण पूर्ण होऊ, काय केल्यावर आपण पूर्ण होऊ. प्रवृत्ती कुठं थांबणार तो आपली, प्रवृत्तीने प्रवृत्ती थांबतच नाही. म्हणून निवृत्ती हे नाव देखील त्यांना आहे, नावासारखंच ते आहेत मला, पण ते नाव देखील त्यांना काय हे करू शकत नाही, कारण का ते निवृत्त होते. विवरण श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अशा श्री गुरूंच्या शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी नमस्कार रूपाने तरी कसा शिरकाव करता येईल. बघा त्यांना नमस्कार करायला देखील कसा शिरकाव होईल. पण आमच्यात नमस्कार नाही केला तरी माणसं म्हणतात काय माणूस ताटलाय बघा. आहे त्यानं आपलं असं केलं, तुम्हाला हृदय धारण केलं का काम बघलं की हे बघा असं वर आहे आणि आत जर काहीतरी तिसरंच असलं तर, आणि अशात लय ते आत तिसरंच असते. या 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 नमस्कार नमस्कार. अरे कशाला ते आल्यावर माझा आत्माचा असा भाव उत्पन्न झाला, काम बघले महाराज. आणि खरं दर्शन ते आहे महाराज. जे जे भेटे ते मानी, जे ते पाहिजे म्हटले ते मानी जे बघून हा भक्तियोग निश्चित जाण माझा. कारण का उपाधी माझी गुप्त अशी, चैतन्य सर्व ते तत्वज्ञ संत, तिथं कुठे व्यवहार आहे महाराज. चैतन्यमय आपण आहोत महाराज. नमस्कार करायला ती जागा पाहिजे. नमस्कार करणारा वेगळा लागतो, नमस्कार करणार ज्याला करायचा तो वेगळा होतो. त्रिपुटी सिद्ध होते हो, आणि त्रिपुटी म्हणली की स्पीडी अविद्या कार्य म्हणून तो हा रे श्री पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सावणे. मग आता कसं बघायचा, आत्मत्वानं बघायचा. आम्हाला ह्या डोळ्यानं बघायची सगळी सवय आहे, आणि ह्या डोळ्यावरच चांगला आपला विश्वास आहे. आणि ह्या डोळ्यांनी काय केले हेही कळणं झाले बरं. या डोळ्यानं सत्य जे आहे ते दल्ल पिवले आणि नको ते लावले. का हे डोळं तुम्हाला स्वरूपाचं दर्शन करून देतात का. मग या जगात सत्य काय आहे, परमात्मा सत्य आहे महाराज, तो दिसतोय नाही. आणि हे जग नसलेले जग धावले, आता नसलेलं आहे तरी वाटते आपल्याला नाही वाटत. म्हणून त्यांना बोला. इंद्रियानं तुम्ही जाणता हो, आणि बुद्धीनं फरक करून जा. हां, इंद्रियानं जाणल्यावर आपण जेवढा आदर ठेवतो तेवढं बुद्धीनं फरक करून जाणल्यावर आदर ठेवत. मग इंद्रियांच्याकडनं जाणणं आहे, पण येतात कुठं. कारण का सत्यमित्याचा निश्चय करणारी बुद्धी आहे. बुद्धीच्या ठिकाणी तो व्यवहार होतो. इंद्रिय काय तुम्हाला काय, आता दावला ना रज्जूवर सर्प दावला ना, डोळ्याने इंद्रियानं काय दावलं महाराज. रज्जू आहे का सर्प आहे, पण दावलं काय तुम्हाला. मग आता निश्चय कोण करणार, ती बुद्धी करणार. हा सर्प आहे का रज्जू आहे, निश्चय करणारे कोण आहे, बुद्धी आहे. म्हणून बुद्धी निश्चय कायम आपण बुद्धीवर बुद्धीची धारणा करून ठेवायची, इंद्रियावर हे करीत असायचे. इंद्रिय कधीच तुम्हाला म्हणजे हे दाखवणार, खोटं धावण्याची द्वारच आहे तो. ती इंद्रिय काय दाखवणार, पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसार, खोट्याचं दर्शन इंद्रियाच्या नादाला लागून. आणि आतापर्यंत झालेलं दर्शन कोणाचं, इंद्रियाच्या मुळे खोटं खोटं कळतच नाही आहे. तिथं त्याला म्हणून खरं खोटं कळणारी बुद्धीच आहे. इतर साधनांपेक्षा एखाद्या साधनास जरी श्रेष्ठत्व असले तरी श्री गुरूंच्या ठिकाणी त्याचे श्रेष्ठत्व राहत नाही. आता इतर साधनं म्हणजे तुम्ही आम्ही बाकीचं काहीतरी करतो ना, त्याच्याविषयी नमस्कार करणं सर्वश्रेष्ठ साधन आहे ते महाराज. जरी असलं तरी ते साधन देखील तिथं अपुरं पडतं, ते साधन देखील तिथं फिक्कं पडतं महाराज.
कारण का तिथे ही अव्यवहारीच वस्तू आहे ना ती. साधनं तरी कुठेपर्यंत महाराज काहीतरी व्यवहार असला तर महाराज सद्गुरूंचं कायमचं स्वरूप अव्यवहारीच आहे महाराज. अर्थात श्रीगुरूंची स्वरूपात नमस्कार करणे किंवा बोलणे हे उन्हेपणाचे द्योतक आहे. बघा नमस्कार करणं बोलणं कारण का उन्हेपणा म्हणजे आता का तर आता तू तिथनं खाली आला महाराज. हे करायचं झालं का नाही की स्वरूपावरनं उपाधीवर म्हणजे अंतकरणावर यावं लागतं आणि उपाधी धारण केली म्हटलं की मग खाली आलाच संकोचित झालाच महाराज. आपण व्यापक आहो देहाचा संबंध धरला त्याच्यामुळे आपण आता परिचिन्न घालून तेवढ्यावर थांबलो नाही. मग अमका तमका अमक्याचा तमक्याचा हे सगळं आलंबन लागलं मग ते कमीपणाचं लक्षण आहे महाराज. म्हणून आपल्या स्वरूपानं कधीही महाराज स्वरूप कायम समोर ठेवूनच आपण जगायला शिकायचं महाराज. आणि मग गुरुजी एखाद्या वेळी अशा प्रसंगानं काय आलंबन आलं तर उंची वाढत नाही आपली नसलेली उंची येईल. कारण का तसं उंची वाढायला आपण अहो व्यापकच आहे उंचीने कमी कुठं काय आहे महाराज. आपल्या ह्याच्यात कमी जास्तपणा नाही. तुका म्हणे अनु तुझं विना नाही नभावनी पाही वाढ आहे. होय तुम्ही नभापेक्षा मोठे आहात बरं काय. हो हो अणु तर देखील तुम्ही आहे. समजताय अनुपेक्षा लहान आहात तुम्ही. अणु रेणू या थोकडा हा म्हणजे अणु लहानात लहान आहे ना त्याच्यापेक्षा देखील तू कारण का त्यात नाही असं होईल. हा ही जागा देऊन दिली आम्हाला. कारण का आकाश एवढा म्हटलं की तो आकाश एवढा मग खाली नाही असं होते. कारण का आमच्यात मोठा तो मोठा लहान तो लहान. मग अणु रेणू या थोकडा म्हटले अणूपेक्षा देखील त्या बारक्या बारक्या ह्याच्यात आहे आणि आकाश आहे एवढा कारण का आकाशाला देखील त्याची व्याप्ती आहे. नभावनी पाही वाढ आहे. हा कारण का माहितीये का तुमच्या आमच्या ह्या सगळ्या विश्वाला आकाशानं व्यापले. आकाश याची का नाही सर्वात मोठं भूत आहे ते. हा पण ती कार्यच आहे ना त्याच्याविषयी कोणतरी कारण त्याला मोठं आहे त्याच्याविषयी कारण कोणतरी मोठं आहे त्याला. ते कार्यकारण भाव लावीत पाठीमागे गेले आणि अधिष्ठान जे आहे ते कार्यकारण भावा अतीत आहे महाराज. तिथे व्यापक आहे म्हणणेपणा देखील वाच्यता नाही तिथे होणेपणा येतो महाराज. म्हणून आपल्याला काहीतरी म्हणावं असं वाटायला लागलं का नाही ठरवायचं आपण कुठंतरी बाबा संकुचित झालोय आता हे काय बरं नाही वाटू नाही दादा. म्हणून त्यात लोक काय म्हणायचे ते म्हणतात. हे बघ हा तुम्हाला आता देवासारखा म्हटलं तर काय शंखचक्र तुमच्या हातात आलं का त्या देवाचं तुम्ही किंवा गाढव म्हटलं तर काय शिवपूट कान फुटलं काय ती काय म्हणतील ते म्हणतात तिकडे आपण अंगाला लावून घ्यायचं. परमार्थ करत असताना कुठले आलंबन अंगाला न लावून घेता जर परमार्थ झाला आपला. अहो तुम्ही सहज व्यवहार केला तर तो परमार्थच आहे आणि आलंबन लावून जर तुम्ही परमार्थ केला तर तो संसार देखील ठरत नाही. पाक खाली पशु पक्षीच्या ठिकाणी येतो इतकं खाली येते. कारण श्रीगुरू आपल्या अंगाला नाव सुद्धा लागू देत नाही. बघा श्रीगुरु आपल्या अंगाला नाव देखील लागून घेत नाहीत. आणि आपण पत्रिकेत पहिलं आपलं नाव कुठचं आहे बघताय नाही जास्तीत जास्त वरल्या 1-2 नंबरला तरी असावं लागतं. इतकं आमचं हे झालेलं. याचा अर्थ असा की ज्याला नाव आहे ती वस्तू नाही. आता बघा जी वस्तू आहे तिला नाव नाही. बघा काय दिलं याचं चिंतन बघा. ज्याला नाव आहे ती वस्तू सांगा काय त्याला सांगा आता पुढचं नाही दादा गुरुजी बोला. ज्याला नाव आहे ती वस्तू नाही आणि वस्तू आहे तिला नाव नाही. काय आपण आता जे हे पाहतो ना सगळं त्याला नाव दिलेलं आहे त्या खऱ्या वस्तू नाही तो. घट वस्तू दिसते आपल्याला आणि घट हे त्याला नाव दिले. पण घट आहे का माती आहे. माती आहे का पृथ्वीतत्व आहे. पृथ्वीतत्व आहे का जलतत्व आहे. जलतत्व आहे का अग्नितत्व आहे. अग्नितत्व आहे का वायुतत्व आहे. वायुतत्व आहे का अग्नी आहे. अग्नी आहे का माया आहे का प्रकृती आहे का महतत्व आहे का ईश्वर आहे का ब्रह्म आहे. तुम्हाला आपल्याला माती जी दिसते ना घट दिसतो ना तो घट नाही माती आहे. तशी ही दिसते ना
ते प्रकृती पुरुष या दोन्हींचा संबंध आहे, दिसतंय ते. म्हणजे तुम्हाला आपल्याला दिसतंय, आपण ज्याला नाव देतो ते खरं नाही. आपण कार्यात अडकतोय, कार्यातनं तरी निदान कारणाकडे यायला पाहिजे. आणि परमात्मा तो दिसतच नाही, पण तो आहे सत्य. यात एक वस्तू अशी अस्थिरूपानं हे जे आहे ते परमात्मा. लक्षात ठेवायचं गुरुजी, तो परमात्मा रूपानं अस्थिरूपानं नसता तर तुम्हाला मला हे सिद्ध झालं नसतं. आणि भाती हे त्याचं ज्ञानी स्वरूप आहे म्हणून भासतंय आपल्याला, पण त्याचं कुठे दर्शन होतंय महाराज. म्हणजे आहे त्या वस्तूचं आपल्याला दर्शन होत नाही, आणि जिचं दर्शन होतं ती वस्तू वस्तुरूपानं सत्य नाही. एवढे घ्यायचं. सत्य नाही. वस्तुरूपानं सत्य नाही आहे आहे नाही. पण तुम्ही आम्ही म्हणतो ती नाही आहे नाही. आहे दिसाय आहे. हा, हिशोबान ती आम्ही म्हणतोय ते नाही. आम्ही म्हणतोय जग आहे, ते जग नाही. माती माती आहे, तिचा बी अभावच होतो महाराज. एक परमात्मा सोडून या जगात दुसरं काय नाहीच महाराज. पण त्याचं कुठं दर्शन होते आपल्याला, त्याचं कुठे नाव रूप आहे आपल्याला. म्हणजे ज्याच्याशी आपण व्यवहार करतो ना, तो पदार्थ आपल्याला जो आहे वाटतो त्याचा अत्यंत अभाव सिद्ध होतो महाराज. कारण का परमात्माच एक सत्य आहे. ज्याला नाव आहे ती वस्तू नाही. झालं. आणि जी घट वस्तू आहे नाव, तिला नाव नाही. घट आहे नाव आहे हो, पण ही घट म्हणून वस्तू नाही. आई ती माती आहे. इथंच एवढं यायचं आपल्याला. घट जरी दिसायला तरी घट म्हणून आहे का माती आहे. मुली माती काढा तेवढी त्यातली, हा त्यातलं अस्थि वडी यातलं काढलं. काय राहिलं मी शून्य आहे. त्याला मान्यपणाने म्हणतात घटा. कारण आता तुम्ही मगाशी जे म्हटला त्याच्याबद्दल बोललं नाही असं घ्यायचं. ते शब्दाचा प्रवृत्ती तो होत नाही. नामरूप संबंध जाती क्रिया विदो आकाराशी प्रवाद होतो, वस्तूशी नाही असं होतं. पण आपल्याला जे आहे म्हणतो ना, घट आहे म्हणतो ना, तर तो घट नाही आहे, ती काय माती आहे. तसं आपण हे जग म्हणतो ना, जग नाही परमात्मा आहे. पण आपल्याला जे आहे म्हणतो ते सत्य नाही. आणि जे सत्य आहे ते आपल्याला दिसतच नाही, त्याच्या व्यवहार होत नाही. म्हणून इथं तुम्हाला सत्य मिथ्याची ओळख करून द्यायची आहे महाराज. आपण सत्याला पारखी झालोय कारण का असत्यात अडकलोय महाराज. असत्य असत्य रूपानं हेही कळलेलं नाही. म्हणजे असत असत म्हणून जे आहे ना, त्याच्या आपल्याला ओळख झालेली नाही म्हणून त्याच्यात अडकलोय महाराज. आवाज आवाज सगळं, आणि आवाज पण जोपर्यंत कळत नाही महाराज तोपर्यंत आपण तिथनं प्रयत्न करून निघत नाही महाराज. आपला सगळा व्यवहार गुरुजी कशात आहे, आवाजातच आहे महाराज. महाराज काय म्हणतात, अविद्येच्या निदा हो, विश्व स्वप्नाचा हा दांडा हो भोगीत तुझा होता अनादी प्रभुता. अनादी 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 शब्द अनादी नाही बरं. कधी आपण अनादी कालापासून असंच होतो. म्हणण्याची एक रीत आहे. अनादी आता सांगता येत नाही ना, मग काय म्हणायचं, अनादी म्हणायचं. हे काय अनादी हा शब्द अत्यंतिक महत्वाचा, आणि तो लावताना ती व्यवस्थित लावायला पाहिजे. अरे त्याला कुठल्या कालाची किंवा कुठल्या हे देता येत नाही. अनादी हा शब्द तेवढ्यासाठी आहे. कार्यावरून जो शब्द काढला हो तुम्ही, आता काहीतरी काहीतरी करायला लागला, काहीतरी विपरीत काहीतरी सांगायला लागला, तर मग आता तुम्हाला सरळ करून सांगायला नको. सरळ सांगायला रीत तशी पण ठेवायला पाहिजे ना. अनादी अरे अरे. उदाहरणार्थ घट हे नाव आहे, पण घट ही वस्तू नाही. घट हे नाव आहे हो, पण ती वस्तू कुठे आहे. घट हे त्याला नाव दिले हो, पण ती घट वस्तू आहे का माती आहे एवढं घ्यायचं. पण मग आपण माती म्हणतो का घट म्हणतो, ती माती आण म्हणतोय का आपण. मग तुम्ही म्हणणार आता नावं कशाला दिली आहेत, व्यवहारासाठी दिली आहेत. पण व्यवहार करत असतानाच हे शिकायचं, लक्षात ठेवायचं. हा कारण का व्यवहार करीत नाही त्याला शिकवायची काय गरज आहे, आणि शिकायचं म्हणायचं काय गरज आहे मला. आम्हाला दगड काय नाही आपण म्हणतोय महाराज, तुम्ही तुमच्या चिंतनात राहिला,
4 दिवस म्हणतील ते माणसातनं बाहेर गेले, माणसातनं बाहेर गेले. अरे जगात विषयाचे अंतरिक्षान असतात, पण आपण राहायला तेवढं भाग्यवान पाहिजे ना. स्वरूपाच्या स्थितीत राहायला एवढं आपलं भाग्य महाराज. केवढा अधिकार पाहिजे महाराज. आम्हाला आलंबन लावायची, घाण लावून घ्यायची सवय लागली आहे महाराज. आता लावून घ्यायचं नाही धुयायचं, लावायचं नाही धुयायचं, हे चालू आहे आमचं. का दुसरं काय महाराज. तिथं राहणारा केवढा भाग्यवान महाराज. तेवढं भाग्य पाहिजे नाव सांगा. काय म्हणून यायचं खाली. पण आलोय दादा, कळवून घ्यायचं आणि तिकडे जायचं महाराज. काहीतरी झालंय ना, मग आता तेच मी उसपायचं करायला मी ते आपण आणून घ्यायला पाहिजे महाराज. आणि श्री गुरु वस्तू आहे, परंतु त्यात नाव नाही. वस्तू आहे पण त्याला नाव नाही ना. वस्तू नाम परमात्मा, वस्तू नाम परब्रह्म. वस्तू वस्तू रूपानं जशीच्या तशीच आहे, एकच ती वस्तू आहे महाराज. बाकीची वस्तूच नाही महाराज. म्हणून तर निरंजने आम्ही बांधलेले निरंजन, निराकार निरंतर निराभाषी पूर्ण झालो समोर अखंड ऐक्याच. तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्य शुद्ध. वस्तू नाम परमात्मा आहे महाराज. तिला काय नाव नाही, गाव नाही, काही नाही, काही नाही. व्यापक आहे, अरूप आहे. असे जर आहे तर तुम्ही त्यांना निवृत्तीनाथ कसे म्हणता. मग असं आहे तर मग त्याला निवृत्तीनाथ कसं म्हणता विचारलं, शंका कुठेतरी. त्याचे उत्तर 2 ओव्यात सांगतो. नव्हे आत्मया आत्मप्रवृत्ती वाढवितात कै निवृत्ती, तरी या नामाची वाया गुंती सांडीची ना. अर्थ, आत्म्याच्या ठिकाणी आत्म्याची प्रवृत्तीच होत नाही, मग त्या आत्म्याला निवृत्ती हे नाव देऊन स्तुती नमस्काराची प्रवृत्ती कशी वाढविता येईल. असे असून श्री गुरु निवृत्ती या नावाची खोटी ओळख खोळ टाकून देतच नाहीत. आता आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रवृत्तीच नाही, खोटी प्रवृत्ती होतच नाही महाराज. तर ती निवृत्ती आहे म्हणा किंवा घ्या म्हणायची काय गरज आहे महाराज. प्रवृत्ती असती तर आता निवृत्ती करा, निवृत्ती आहे असं म्हणावं लागतं. तिथं प्रवृत्तीच नाही तर निवृत्ती काय म्हणायचं महाराज. असं असून देखील महाराज निवृत्ती ही जी त्यांनी खोटी घेतली आहे ती मात्र ती टाकत नाहीत महाराज. कारण का निवृत्ती आहेच, पण आणि निवृत्ती काय म्हणत बसायचं, पण त्यांना तेवढं म्हणावं लागतं. कारण का तुम्ही आम्ही निवृत्त होईना म्हणून आपली प्रवृत्तीच थांबणार झाली आम्हाला. विवरण, श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आत्म्याला आत्मा असे म्हणणे जेथे खपत नाही, मग त्याला निवृत्ती हे नाव तरी कसे देता येईल. म्हणजे अहम पदाचा अर्थ जो आत्मा तो अगोदर प्रवृत्तीतच आला नाही, तर त्यास निवृत्ती असे म्हणण्यात तरी काय महत्व आहे. पण म्हणावेच वाटते तर निवृत्ती असे म्हणावे. हो, आत्मा प्रवृत्तीपर निवृत्तीपरच आहे. हो, प्रवृत्ती नाहीच. ते आता प्रवृत्ती आला असतं तर निवृत्ती म्हणावं. मग काय म्हणायचं नाही, म्हणावंच वाटलं तर निवृत्ती म्हणावं, म्हणावंच वाटलं तर निवृत्त म्हणावं. म्हणावंच वाटलं तर मी ब्रह्म आहे म्हणा, म्हणावंच वाटलं तर आत्मा ब्रह्म आहे म्हणा. मी अमका तमका म्हणू नका. खाली दृष्टांत, मनुष्याने संसार तर करूच नये, पण परमार्थ करू नये. परमार्थ करू नये कारण आपण आपल्याला बद्ध ठरवल्याशिवाय परमार्थच करता येत नाही. काय आहे बघा, मनुष्याने संसार तरी करूच नये पण परमार्थ हे करू नये. का महाराज. करणे पण पद्धत आहे. परमार्थ करणं म्हणजे मुक्त होण्यासाठी, बरोबर आहे. काहीतरी पुण्य करण्यासाठी, पुण्य करण्यासाठी काहीतरी करण्यासाठी. आपण बद्धच नाही तर महाराज मुक्त का कशाला म्हणायचं महाराज. होऊच नाही, अंगाला घाण लावूनच घेऊन, अंगाला घाण लावायची आणि धुईत बसायचं. संसार तरी करूच नाही, कारण का संसार केला तर महाराज अधोगतीला मनुष्य जातो.
आणि परमार्थ करायला लागला तर तुम्हाला बंद सिद्ध करावा लागतो. मी आता सुटून आलो म्हणजे कुठेतरी अडकलेला होता असं सिद्ध होते ना. बंधाची सिद्धता होती हो, अज्ञानाची सिद्धता होती महाराज. म्हणून संसार तरी करूच नाही महाराज, पण परमार्थ देखील करायची पाळी येऊ नये. आता पुढं करावंच वाटलं तर संसार करू नका, परमार्थ तरी करा. हे संवादी भ्रम आहे. 2 भ्रम सांगितले महाराज. नाहीतर आजच आता सगळं टाकून बसवलं तर हे बी नाही आणि ते बी नाही. परमार्थ करत असताना मुक्तीचा परमार्थ करा. अरे कृतीचा परमार्थ करूच नका महाराज. विचाराचा परमार्थ करा. 2 परमार्थ आहेत. एक कृतीचा परमार्थ आहे आणि दुसरा विचाराचा परमार्थ आहे महाराज. कृतीचा परमार्थ तुम्हाला बंद वाढवतो महाराज. पुण्यसंचय होईल महाराज. पुण्यसंचय झाला तर मनुष्य शेवटचं टोक आहे ते वैकुंठ आहे, कैलास आहे, तिथं पत्र जाईल. तसं देवाचं स्वरूप देखील तुम्हाला प्राप्त होईल. स्वलोकता स्वरूपता काय काय जे म्हटले ते प्राप्त होईल महाराज, पण मुक्त होणार नाही महाराज. आणि विचाराचा जर परमार्थ केला आपण तर याच देही का महाराज. आता का सांगा मुली बोला की त्याला. अरे विचारानं बंद गळ्यात पडला आहे. हा अविचारानं बंद, त्याला विचारच करायचा तो नाही. म्हणून क्षणोक्षणी हा विचाराचा परमार्थ अत्यंत मोलाचा आहे. करूच नाही म्हटले अगोदर, पाळी येऊच नाही महाराज, अध्यास होऊच नाही. अध्यास म्हणून फार वाईट आहे महाराज. मागाले की रोग होऊच नाही वाटलं तर निदान महारोग तरी होऊ नये म्हटले महाराज. रोग झाला तर क्लेश होतात आणि महारोग झाला तर क्लेश तरी होतात तर आबरूही जाते महाराज. तुझं परमार्थ करणं म्हणजे रोग होणं आणि संसार करणं म्हणजे महाराज. पाठीमाने सगळे सांगित आले ते हो, चिंतन चांगलं दिलेलं आहे. हे 2 ग्रंथ आहेत ना अतिशय चिंतनी आहे साधकाच्या पेक्षा. चांगली 65 साधक अवस्थेत असावी आणि पुढचा टप्पा गाठायचा असला तर आपण कुठं स्थिरावं, आपलं स्वरूप काय आहे महाराज, याच्यासाठी महाराज आपलं ठिकाण कोणतं आहे, कुठं स्थिर व्हायचं आपलं, याच्यासाठी अमृतानुभव आहे. आपण भक्तपरायण आहे का विचारपरायण, ज्ञान दान परायण म्हटला संप्रदाय. विचारपरायण, विचाराला अत्यंत महत्त्व दिले महाराज. विचारापत्र येण्यासाठी तुम्हाला कर्म सांगितले. कर्म उपासना ह्या विचाराच्या कक्षेत येण्यासाठी येतं. संतांना विचारांचेच तुम्हाला निर्णय घ्यावा लागणार आहे आणि एक दिवस तुम्हाला विचार करावाच लागणार आहे. एक दिवस तुम्हाला विचार हा करावाच लागणार. एक दिवस असं आत्ताच करावं दिवस आणि कुठला नाही. आम्ही करीत राहायचं असं जर तुम्हाला जरी वाटत असलं विचार करताना तुम्हाला मी कोण आहे हा विचार करावाच लागणार आहे. आणि दुसरा विचार करण्यापेक्षा मी कोण आहे हाच विचार करावा सांगितले. माऊलीने सांगितले मला. क्षणोक्षणा सांभाळतो साक्षी होतो आपला. महाराज म्हणतात क्षणोक्षणा सांभाळतो साक्षी होतो आपला. बरोबर. विचार साठी कालाचा विचार करून चालणार नाही. काल मला येईल आणि मी अहो आपल्याला क्षणाचा विचार करता येत नाही. उद्याचा क्षण कुठला क्षणभंगूर नाही भरोसा काढले नाही. कुठं आयुष्य आपल्याकडे महाराज आहे. मनुष्य देह गेला की तुमचा विचार संपला महाराज. महाराज म्हणतात आग लागली झोपडी काही करा काढाकाढी. मग आता झोपडीला आग लागली आहे की नाही झाली का. काळ्याचे केस पांढरा झाले, दात पडून गेले, सगळे बोलायला सगळे येणार, शब्द सगळी निघणार. महाराजांना झोपडी कुठली सांगायची आहे. आग लागली झोपडी काही करा काढाकाढी. ही आता पेटायला लागली जळायला लागली काय जगायला लागली असं वाटतंय महाराजांच्या. त्या झोपडीला आग लागली आहे का नाही पेटायला काय ती नेऊन जायावंच तिथं आग लागणार आहे. प्रखर विवेकाने जर विचाराने ठरवलं तर आता आग लागलेलीच आहे. मग आता काढाकाढी कवा करायला बघाईल. मी अमका तमका हे काय काम करू काढलं तर आताच विचाराने काढून टाक. महाराजांनी कसं म्हटलंय वाक्य राम म्हणता रामच होईल नाहीतर हराम होईल. हो कारण का आहेच आहेच म्हणून ते म्हणतात होईल जे म्हटले आहेच. आपण त्यांनी काय निश्चय सांगितले नाही म्हटलं तर मग आपण हरामच आहोत. ज्याला ते राम नाही द्याल ते हराम आपले ठरलेलंच आहे महाराज.
थोडी प्रखरता पाहिजे तर विचारात तरी पाहिजे. सध्या राहू दे, क्रियेत यायचं जरा हे लागेल. विचारात नसलं तर क्रियेत कुठलं येईल. अगोदर विचारात तरी यायला पाहिजे महाराज. तुम्हाला अज्ञान महाराज सुद्धा म्हणते. अज्ञान कोणी का नाही. जगाचं तुम्हाला जग कळालं, जगाचा स्वभाव कळाला. होय, हे शरीर जात आगवे नाशिवंत स्वभाव. शरीर नाशिवंत आहे, मग जग काय शाश्वत असेल? त्याचा परिणाम ही आहे. ते नाशिवंत आहे म्हणजे मग हेच ज्ञान तुम्हाला आहे आणि तुम्ही खरं आहे असं तुम्हाला ज्ञान आहे. मग दोन्हीकडनं तुम्हाला ज्ञान आहे. अज्ञान आहेच कुठे? अज्ञान कुठे? काय खरं नाही बाबा, मी आता मला काय चावत नाही दिसत नाही असं म्हणते मी. सहज बोलताना होते म्हणजे याचंही प्रकाशन आपल्याला होते, अंमलात येत नाही. का आपण प्रयत्न तिथे करीत नाही. म्हणतोय, सांगतोय, ऐकतोय. महाराज कीर्तन प्रवचन गेल्यावर काय कान झाकून जातोय आपण. बोलतोय, ऐकतोय का नाही, सांगतोय बी आपण तेच, ऐकतोय. पण आपल्यासाठी म्हणतो आपण म्हणतच नाही. परमार्थ स्वतःला लावून घेणं गरजेचं आहे. आणि तर एक दिवशी यातली प्रगती होईल. काय करी जागा काही हिता आपुली आहे. दुसऱ्याचं काय आपल्याला काय करता येतं? आपलं स्वतःच आपल्याला करायला येईल. बरोबर आहे ना. आपले आपण करा सोडवून एकच म्हणतो. आपणच आपला विचार करायचा. आपलं आपण बांधवलं गळा आपण बांधून घेतलेलं. मला तुम्हाला कोणी बांधलंय दादा? आपणच कल्पना केलेला. आम्ही नसलो म्हणजे काय होतंय काय की, आम्ही गेलो म्हणजे काय होतंय काय की. बरं काय त्याचा आपला संबंध आहे? पाठीमागे कुठं होती, पुढे कुठे जाणार आहेत? संबंध मागणं आलाय, कुठनं आलाय मागणं? मागे काय संबंध होता, पुढे कुठं जाणार आपण? आणि देहाचा संबंध नाही तर त्यांचा नाही आपल्याला काय संबंध आहे महाराज? सगळं कल्पने. म्हणून विचाराचा परमार्थ हा महाराज परिमित होतो. महाराज तुझा परमार्थ बंधनात तुका म्हणे लागे थोडासा विचार. मग महाराज परी प्रकार नागरिक महाराजांचा अभंग चिंतनीय आहे. तुका म्हणे लागे थोडासा विचार. विचार काय फार नाही आहे, थोडाच विचाराचा आहे. विचाराचा केला तर थोडा, आणि अविचारून जर करत बसला मग काय त्याच्यासारखं तुम्हाला सपतच नाही. नाही आता लोक म्हणजे संसार करून सपत नाही. अहो ती सपणारच न सपणारच आहे. त्याला निश्चित साध्यच नाही. हो पण हे सपतय ना, पण करत नाही ना तुम्ही. हे बघ विचार करत नाही म्हणून सपत नाही. याला अगदी थोडा आहे. हो थोडी वस्तू सिद्ध आहे ना, ती काय कुठं आणावी लागत नाही. थोडे आहे, थोडे आहे. चित्त साह्य झाले महाराज. सर्प नाही रज्जू आहे, किती वेळ लागणार? युगपत घातले महाराज. किती वेळ नव्ह, युगपत क्षण देखील मांडलेला नाही. तिथे क्षणाचा देखील अवलंबून आहे. जयाने घातली मुक्तीची गव्हाण. त्यांना काय खेळवून ठेवायची नाही. जाऊ देत की तिकडे काय झाली मुक्त तर काय त्यांचा काय टॅक्स आहे काय? त्याला काय नाश्ता वाटायला लागतोय? हा हे काय वेदांत नाश्ता सेंटर आहे? असा विचार नाही ना. काय बाबा आपलं तिथं जाग्यावर जाऊन बसून जीवनमुक्तीचा केवढा आनंद पुढे भोगता येईल. आता महाराजांची अवस्था पुढे गेली. का आपण तिथं जाऊन बसावं असं तुम्हाला वाटत ना? हा चांगली शीट बघून बसावं असं कुठं पण जाऊन बसता का? बघा हाडून बसून कोरड्या जाग्यावर बसायची कशी सवय आहे. टाकेली पात्र झोडी धर्माधर्माच्या कोल्हाळ चुकविला. त्रिगुणाचा ओळसा न मागे भीक आता हाची झाला भरवसा. ओळली 17 विघा तिने पुरविली आजीच्या. सुखे मिनी लोगा शून्य सारून येते. केवढे अभंग चिंतनी आहेत महाराज. त्याने आपलं तुका म्हणे आता परिणिली मुक्ती आता ती विचारी केवढी म्हणे. गुरुजी तरी म्हणायचे बाबा हे काम कर आणि मग काय तुला दिवं लावायचं ते लाव म्हणायचं सर्व. हे आता मागं वाटत नाही आपल्याला. यायला आपला काल गेला सगळा, ह्याच्यात वेळ गेला आणि आपण काय आपल्या हातात काय लागलं नाही आणि हे कळालंच नाही. हे जर आधी मला जरा कळालं असतं तर बरं झालं असं वाटत नाही. गुरुजी वाटत नाही हो. वाटलं तर मग गप कशी बसतील? वाटणारा कसा गप बस? आधी कळालं का व्यवहारात एखादी खोटी नोट कळाली मला कळाली पहिल्यांदा. नाही लय कसा तू घोरायला लागला.
अधिकार एवढी आणि निश्चिंती प्रधान. कशी राहिल्यात म्हणजे म्हणते प्रवृत्ती राहत नाही ना, प्रवृत्तीतनं बाहेर येते झटक्यात माणूस. हो, दुसरं काय नाही राहत नाही असं नाही, त्यातच राहणार ते माणूस. काय कुठं जाणार, मला काय जग सोडून कुठं हे जाणार. करावं ते करावं असं तसं हे काय हे धावा घेत मन इंद्रियांचे समाधान महाराज. मनाची आता धावाधाव संपते महाराज. कारण का महाराज, वस्तू वस्तुरूपाने कळली ना की ते धावा व्हायला दुसरं काय नाही बी. आणि तुम्हाला जे पाहिजे आहे ती वस्तूच ती आहे. ते आम्हाला चंचल करायला काय स्थिर करायला. बैसलो जयावरी सैराट दे ती स्थिर करत आहे, इकडे कशाला आला. काय तिने काय सांगायचं इकडे कशाला आला बैसलो होता? जयावरी सैराट दे जाय. ती केवढं अस्थिर होईल तेवढं बघत्यात. हो, होय. आणि त्यांचं काम ती साजून घ्यायल्यात आणि आमचं काम तिथंच राहिलं. असं तर वाटावं का त्याला ही आम्हाला तिकडे न्यायला लागल्यात. ते खोटं आहे. खोट्या सकड प्रवृत्ती किती दिवस मी ठेवायचा. मला आता एक खरं कळवून घ्यायला पाहिजे. संसार करू नये का महाराज अधोगतीला नेतो. परमार्थ करू नये असं सांगितले, पण आपल्याला आता आलोय कुठंतरी संसाराचा त्याग होण्यासाठी, वस्तूची प्राप्ती होण्यासाठी, वस्तूची ओळख होण्यासाठी परमार्थ करावा. पण तो विचाराचा परमार्थ करावा. कारण का अविचारानं बंद करायचं आलं एवढ्यासाठी घ्यायचं. अविचारानं आहे वस्तू एक आणि आपण मानायला लागलो एक. आणि तिथं मग त्या कृतीनं काय त्याचा उपयोग होत. दोरीच्या उरगा टांगा पै मिळतं म्हटलं नाही माऊलीने. आता दोरीवरचा सर्प घालवायला किती काट्या बडवल्या तर ज्ञानाला आहे. हा, त्याला तिथं विचारच पाहिजे. म्हणजे प्रकाशाची गरज आहे. विचार म्हणजे ज्ञानाची गरज आहे. मी कोण आहे असा विचार करायचा महाराज. हे काय आहे, जग म्हणजे काय आहे याचा विचार करायचा महाराज. संसार करणे वाईटातले. श्री मनुष्याने संसार तर करूच नये, पण परमार्थ करू नये. कारण आपण आपल्याला बद्ध ठरवल्याशिवाय परमार्थच करता येत नाही. म्हणून परमार्थ करणे हे वाईटातले वाईट आहे. संसार करणे हे वाईटातले वाईट आहे. स्वरूप स्थितीत राहणे हे चांगल्यातले चांगले आहे. तेव्हा कारण का संसार करायला आपण अगोदर बद्धता स्वीकारावी लागते आणि मग परमार्थ करावा लागतो. संसार तरी करूच नाही, पण परमार्थ करताना देखील आपल्याला बद्ध ठरवावं लागतं. म्हणजे संसार करणं हे वाईटातलं वाईट आणि परमार्थ करणं देखील वाईटच आहे. संसार करणं हे वाईटातलं वाईट आहे आणि स्वरूप स्थितीत राहणं हे चांगल्यातलं चांगलं आहे. मग आता निदान परमार्थ केला तर स्वरूप स्थितीवर येण्याचा तरी करूया. परमार्थ करायचा झाला तर जेणेकरून आपल्या हाताला स्वरूप स्थिती लाभेल महाराज. असाच परमार्थ करायला हळूहळू शिकायला पाहिजे महाराज. कुठंतरी आपल्याला थोडंसं आपल्या स्वरूपाकडे वळायला पाहिजे महाराज. कारण का अंतिम आपला मी कोण आहे हाच विचार करावा लागणार आहे. मी कुठनं आलोय, कुठं जायचं आहे, काय करायला आलोय, काय करायला पाहिजे, सातत्यानं हा विचार करणं गरजेचं आहे. नाही मी कोणी याचा करावा म्हणे ज्ञानेश्वरी निवृत्तीचा. तुम्ही कोण आहे हाच विचार करा. अर्जुना तू कोण आहेस बघ ना तू, मग तुझी संमती ठरव. गुरु स्वरूपाची एकदा ओळख झाली ना, तुम्हाला बंध मोक्ष सुख दुःख हे आमका काय राहत नाही. हो आहे नाहीच्या आतीत आपण. आणि तिथं मग तुम्हाला कुठं देशाला किंवा एखाद्या अनुकूल प्रतिकूल काय शिल्लक राहत नाही. आनंदी आनंद. पण आता ते आलो खाली आपण त्या स्थितीवर जाण्यासाठी उलट्या मार्गाने आता तिथं जायचं आहे. ज्या मार्गाने खाली आलो उलट्या मार्गाने तिथं जायचं आहे. म्हणून चिंतन सांगताना देखील उलट्या मार्गाने सांगितले होय की नाही. अध्यारोपाने अपवाद एवढ्यासाठीच केलेलं आहे. तेव्हा स्वरूप स्थितीत राहणे चांगले. तिथून घसरला तर त्यांनी परमार्थ करावा. स्वरूप स्थितीत राहणं हे चांगलं आहे. हो ते चांगल्यातलं चांगलं आहे. कारण का विशुद्ध आपलं स्वरूप आहे. शुद्ध अशुद्ध अतीत महाराज. आता तिथनं आपण खाली आलो म्हणून परमार्थ करायचा, तिथं जाण्याचा आहे. खाली आलोय म्हणून प्रयत्न करायचा. तो बी कुठं करायचा प्रयत्न, कशासाठी करायचा, तिथं जाण्यासाठी. तिथे प्रयत्न करताना जर वाट चुकली एकदा संपलं महाराज. माने आडवाटेत कुठतरी शिरलो जातो. गुरुजी खरं जाणण्यासाठी खोट्यात प्रयत्न केला तर खरं कळेल काय.
मग खरं खरं जाणायला कुठं प्रयत्न करायला पाहिजे तरी काय जे महाराज नाचवते तीच कळाले पाहिजे आणि ते टाकलं की राहते तिथेच आहे. आत्मसाक्षात्कारी पुरुषांनी देखील संसार केला तर त्यास धर्माधर्म सुख दुःख होणार नाहीत. आता साक्षात्कारी पुरुष जे आहेत ना त्यांनी जरी संसार केला तरी त्यांना धर्म अधर्म होत नाही, कारण का त्यांचा अहंभाव निघून गेलेला, कर्तृत्वभाव निघून गेलेला असतो, तादात्म्य गेलेलं असतं. पण संसार केल्यामुळे त्यांची आबरू मात्र राहणार नाही. काय का माणूस एवढा हे करतोय आणि पळतोय ना वाजून सगळ्यामध्ये काय महाराज म्हणावं त्याला, काय स्थिर बसतोय का अंक होतंय तंक होतंय. त्याला सुख दुःख त्याला काय आबरू राहणार नाही. हो, कारण का त्याला माहिती असते हो माझ्या ठिकाणी यातलं काही नाही, आणि हे त्याला होईत नसलं तर त्याला ज्ञानी म्हणा. काय लक्षात ठेवायचं ती त्यातली कोण आहे, चित्तप्रज्ञेची लक्षणे तेवढ्यासाठी सांगितली, लक्षात ठेवायचं. ते हे व्यवहार करते दिसतात नाही, आम्ही बी करतोय महाराज, पण त्यांच्या समजुतीत जो हे झालेला आहे तो महान मोठा फरक आहे. आम्हाला जरा काहीतरी झालं की आपण लागली उठतोय आणि जरा काय झालं की फुग्यासारखं लागली जिरतोय. फुगायला बी वेळ नाही आमच्यात आणि जिरायला बी वेळ नाही. तसं त्यांचं नसतं मला. केवढे सुखदुःख जरी प्रसंग आले तर त्यांना त्याचं सुखदुःख होत नाही, कारण का ते त्या सत्तेवर असतात. कुठल्या तुम्हाला व्यावहारिक सत्तेत दिसतात, व्यवहार करतात व्यवहार सत्तेवर, पण पारमार्थिक सत्तेवर त्यांची समजून झालेली नाही, तिथं ते राहिलेले असतात. आणि एक सत्ता भिन्न असल्यामुळं तिथल्या सत्ता तिथं त्याला साधक बाधक व्यवहार होऊ शकत नाही. त्यांना सुख आणि पूर्ण त्याची समजूत झालेली असते म्हणा, किंवा तिथं स्थायी भाव झालेला असतो. विचाराने समजूत आपल्याला काय करायचं महाराज, विचारून आपली समजूत आहे ती दृढीकरण करायचं. दृढ होत नाही, आपण विचार केल्यानंतरच समजूत दृढ होते. समजूत दृढ होत नाही, सहज होते. एक पाहत असे एकाची धन. आपण एकमेकाला जाऊन इथपर्यंत बसलेला आहे. हे बघ काय समजून व्हायला तरी वेळ लागतो महाराज. थोडी जाईल कोण आई बाबाला जाऊन बसला, जाऊन बसलाय, संबंधित नाही का म्हणजे आपल्याला तिथं जाऊन कवा तरी हे घ्यायचं, हे आपल्याला विवेकानं लक्षात येत नाही, विचारांची लक्षात येत नाही. म्हणजे आपलं पुढचं स्वरूप काय आहे, आपण बुक्का लावतोय, भस्म लावतोय, म्हणजे काय आहे, ती शरीराची माती होणार आहे म्हणून त्याच्यासाठी ते आभूषण धरायचं आहे, काही शोभेसाठी आहे, होणार आहे, ही जी राख होणार आहे, हे लक्षण त्यातनं लक्षांश त्यातला जाणून घ्यायचा, वरच्या उड्या मारायच्या. देह हाडा मासाची मोळी पुढे विषय आला ते माझे माझे म्हणून पोट आहे हो, की हाडा मासाची मोळी आहे, हाडावर तांद्याला तंबू आहे असं लक्षात आलं. त्याच्याविषयी आदर राहील, ह्याच्याविषयी आदर राहील, ह्याच्याविषयी आदर राहील. आदर दोन ठिकाणी नांदल का? नांदत नाही हो, कुठेतरी एका ठिकाणीच आपला भाव राहतो, प्रेम राहतं, आदर राहतो. कसा आदर? ह्याच्यावर अनादर आहे हो, स्वाभाविक सिद्ध होते ना. एक बाप तरी दाखवूनच राहत तरी घालो कसं आहे, कुणीकडे तरी एकीकडे आदर, दोन्ही पेवावर ठेवून जाता. काय म्हणले आयुष्याचा आयुष्य पळकट जातं महाराज. हे बी नाही, आयुष्य जाऊ नये म्हणून बरं आपल्या हातात काय आहे नाव सांगा, आयुष्यात आपल्या हातात आहे काय नाही ना. बर मनुष्य जन्मच कशासाठी आहे बघा, एवढं पाठीमाग विचारांती जात येते. देव पाहो देव पाहू, उंच ठाई उभं राहू, म्हणजे कुठं उंचावर जाऊन बघायचं का काय करायचं डोंगरावर जायचं. आम्ही उंच टेकडीवर गेली की म्हणते आपल्याला तिथनं देव भेटला असं वाटायला. एवढ्या विचारात एवढ्या पायरी आपण सोडून आलो. उंच टेकडी उंच जाग्यावर म्हणजे स्वरूपच्या ठिकाणी बघा, एवढ्या उंचीची आपली काय नाही. हे सहज आपण व्यवहार करत असताना सुद्धा हे प्रतिबंध करते असं नाही ना. काम करत असताना हे काय चिंतन आलं तुम्हाला प्रतिबंध काय करते, उलट हे आनंदाचे काम. लक्षात ठेवा, हे जर तुमचं चिंतन राहिलं ना
तर तुम्हाला कामाचं देखील काय वाटत नाही काहीच वाटत आणि हे अनुभवात नाही. महाराज काय म्हणतात, इंद्रिय करू दा आपले व्यापार, आवडीसी थार देई पाहिजे. होय ते करून द्याच की. चयन फिरवी ठाव बहुवस. ह्यो पळवाय लागलाय, कोण पैसाच पळवा लागलाय मी तुम्हाला. चयन फिरवी ठाव बहु न घडो आळस चिंतनाचा. चिंतनाला आळस आला करू नका भागासी तो करी व्यवसाय, परी राहो भाव तुझे पाहिजे. बस बस. एकची मागणी देई तुझी गोडी, न लावी आवडी आणि काहींची बाबा. दुसरी गोडी लावू नको. देवाकडे सुद्धा काय मागावं आपण बाबा, काय भूमिका आपली असावी. सिद्ध ठेवायचं आणि तिथे स्थिर राहायचं. हो. स्थिर राहायला प्रयत्न करायचा. हा तो एक दिवस मला प्रयत्न बघा, परमार्थात प्रयत्नाला त्यांनी हे दिलेलं आहे, बघा फल दिलेलं आहे. आणि परमार्थात प्रयत्नच करावा लागणार तुम्हाला. ते आमच्या प्रालब्धात नाही, आपल्याला नशिबात नाही, हे माणूस नाही. प्रालब्ध इथे लावायचंच नाही. कारण आपल्याला बांधलेला आहे का, आपण बांधून घेतलेला आहे. आपलं आपण बांधले वाटायला नाही महाराज. कुठं बांधले तरी बांधायला काहीतरी असावं खरं, तुमच्याविषयी वेगळं असावं. काय विचार केला तर फार फार कुठं काय ती तरी समजतच आहे महाराज. कोणीतरी बांधले, आम्हाला वाटायला निगणा झाले, आमचं निगणा झाले. हे सगळं महाराज आपलं रडगाण आहे. आता तुम्ही मुक्त आहे का नाही, काय आहे नाव सांगा. ती वस्तू मग तशी नसायला पाहिजे, मग तुम्हाला ते काहीतरी वाटायला पाहिजे. बांधलेला असता तर तू मोकळा झाला. होय कसा होईल हो बांधायला मोकळा कसा होईल महाराज. कल्पना तेवढी बांधायची आहे, दुसरं काही नाही महाराज. मुमुक्षने मोक्ष मिळवण्याकरता संसार करू नये. झाले. मुमुक्षुनं मोक्ष मिळवण्यासाठी संसार करू नये. जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाकरिता संसार करू नये. नाही बघा, आता जीवनमुक्ताला जर जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद भोगायचा असेल तर संसार करू नये. कारण का तिथं ती वृत्ती खाली येते महाराज आणि तो आनंद भोगायला मिळत नाही. वृत्ती तदाकार झाली तर आनंद भोगायला मिळतो महाराज. आनंद हे आपलं स्वरूप आहे महाराज. वृत्ती जर त्या विषयाकडे आली ना तर आनंदाला आपण उठवतो. म्हणून मुक्तानं जीवनमुक्तानं देखील तो आनंद भोगायचा असला तर वृत्तीवर येऊच नाही महाराज. वृत्ती स्थिर करून टाकावं, संसारात येऊ नये. आलं तर तेवढ्यापुरतं हे करावं. आता वृत्ती भ्रमाला सहाय्य आहे का विचाराला सहाय्य आहे तुमची? आता इथं आनंद आहे का नाही? मग विचारायला आहे. हा मग तुम्ही झाली की जरा भ्रमाला आहे. ते बोला पण अजून म्हटले का मी आता तुम्ही एक लक्षात ठेवायचं, भ्रमालाच आहे. आता जर तिने ती धारण केलं का नाही तर बोला पुंडलिका जरी झालं तरी तीच धारणा तिची राहणार. अशी वृत्तीची एक स्वभाव आहे महाराज. आता ते जीवेनं सोडी झाली, अशी झाली, असं होते ना. पण हिथं धारणा तशी व्हायला पाहिजे. या धारणेसाठीच आहे महाराज. ही वारंवार येतात इतकी 7-8 वर्ष हो. येतात. चार्जिंग करून गेलं का नाही की लवकर ते ही होत नाही. परिणाम थोडा का असणार होतोच तो. स्वरूपाचा परिणाम इथं यायचं ते चार्जिंग करायसाठीच यायचं. आज त्याला काय चार्जिंग करायला लागत नाही महाराज. ते आहेच. अरे तिकडे काय उरते सगळं गेलेलंच आहे महाराज. त्याच्यात काय त्याच्यात अडचण आहे. झोपेत जर आम्ही भांगलतोय सगळं काय करतोय महाराज. काय व्यवहार स्वप्न पडते ती कसली महाराज आपल्याला. गुरु शिष्याची तत्ववशाची पडतात का कसली पडतात. नेहमी कीर्तन प्रवचन करणारा स्वप्नात कीर्तन यावं नेहमी करणाऱ्यांना. आता ते येतं त्याला माहिती आम्हाला. ते मी काय यावं अशी इच्छा करायला हरकत नाही. त्याच्यात किमान उभारलोय जय जय रामकृष्ण सुरू आहे पण लात कमरत घालणार बायको झोपत मग जागा होती बोला म्हणजे पण स्वप्न यावीत अशी आणि अशी इच्छा केली येतात. काय अडचण नाही आहे. जीवनमुक्ताने जीवनमुक्तीचा विलक्षण सुखाकरिता संसार करू करू नये. नये. सार गोष्ट अध्यास स्वीकारल्याशिवाय परमार्थही करता येत नाही व संसारही तुम्हाला करता येत नाही. अध्यास स्वीकारावा तरच परमार्थ करता येतो. संसार तरी सोडाच महाराज. पण परमार्थ करताना देखील महाराज जास्तीत जास्त पुढचं वाक्य वाचा. सार गोष्ट अध्यास स्वीकारल्याशिवाय परमार्थही करता येत नाही व संसारही करता येत नाही. अर्थात संसार करणारेही
मूर्ख आणि परमार्थ करणारे मूर्ख. काय करायचं दादा? आणि आमच्या म्हटलं संसार करणं हे समाधी भ्रम आहे. परमार्थ करणं हा समाधी भ्रमातच बसतो. मूर्खपणा ठरतो का माहिती आहे का? आपण स्वरूपातनं खाली आलो म्हणून. मूर्ख का म्हटलं मला? तुम्हाला मूर्ख म्हणायचं म्हणून म्हटलेलं नाही. हे पाळी आली त्याने, अरे काय करायला आला? मला मूर्ख मी आहे तुम्हाला कोणी सांगितलं? सांगायला कशाला पाहिजे? तुमच्या कार्यावर ठरते ना. तुम्हाला म्हणाय कशाला पाहिजे? हा, तुम्ही त्या पाण्यात, प्यायच्या पाण्यात जर घाण टाकली जा तर आता काय तुम्हाला मूर्ख म्हणावं? तसं आपल्या जीवनात आपण ही घाण घेतली, काय मूर्ख म्हणावं का काय म्हणावं? आणि मग आता परमार्थ करायला काय म्हणा? म्हणजे अगोदर बिघडायलाच नको होता मला, खाली यायलाच नको होता मला, अहम ममाद्यास व्हायला नको होता मला. तू मूर्खपणा आहे मला, लक्षात ठेवा. म्हणजे स्वरूपातनं खाली यायला नको होता. आता आलाच, आता जा म्हणून सांगितले जनकाकडे. 12 वर्षे राहायला आत गर्भात महाराज, तरी पण अहम घेऊनच बाहेर पडला महाराज. हा, तेवढ्या शब्दाने केवढा घोटाळा केला बाबा. हा, आलं ते नागवूच पडून गेले ना म्हटले. हा, खेळाची बेलाची 12 वर्षे लपालेले, कापत कापत बाहेर ते नागवीस पडून गेले महाराज. एक भाग घेऊनच आलेलो होतो मी. कुणाला बाबा म्हणणार नाही, आई म्हणणार नाही, कुणाचं तोंड बघणार नाही. जात असताना मग शुकाच्या व्यासाना लागली गोडी, शुका हे शुका शुका पाठीमागे लागले ते महाराज. त्यावेळी तदाकार वृत्ती केवढी झाली ती. त्या वेली वृक्ष बोध येत होत्या महाराज. पण शुकाचार्याने पाठीमागे बघितलं नाही. आपल्या तिथं त्या याच्यावर एका स्त्री आंघोळ करून बसलेल्या होत्या महाराज. त्याच्यातनंच तो गेलेला होता. पण त्यानं त्याच्याबद्दल काय वाटलं, आणि व्यास महर्षी आल्यावर त्याने ती अंगावर वस्त्र घेतली. त्यावेळी व्यासानं थोडंसं शंकाने विचारलं, तो इथनं गेला त्यावेळी तुम्हाला का हे झालं नाही, आणि आत्ता का वस्त्र घेतली? सर त्यावेळी तुम्ही लाजायला पाहिजे होतं. त्यांनी उत्तर दिले, त्याच्याकडे कामच नाही, त्यांच्याकडे हे नाहीच, तर त्यांना आमच्याकडे तर कसं उठेल महाराज? कारण का तिथे विकारच नाही ना. तुम्ही म्हातारा झाल्या पण तुमचा काम म्हातारा झालेला नाही. तुमचे एवढा शब्द तिथे गेला कानावर. आणि मी बाबापेक्षा मी कोणतरी श्रेष्ठ असं वाटलं. हा, बघा बरोबर आहे ना काय? मग सांगितलं आता जनकाकडे जा. आता एवढा पुरुष सांभाळून राहणारा त्याला जर एका शब्दानं एवढं हे केलं, आम्हाला महाराज अहबप गुरुवर्य आर काय काय विशेषण आमचे आहेत बघा महाराज. व्यासपीठावर जाताना आम्हाला फुलं टाकून नेत्यात, पाय धुवून नेत्यात, तिथं बसवायचं, ते वार घाल, नाना प्रकार चालू आहेत महाराज. सगळे हे विशेषणं विपरीत आहेत. म्हणून हे अंगाला लागायलाच नको होतं. लक्षात ठेवा. एवढी ही अतिशय नाजूक वस्तू आहे हो. तुम्ही लोण्याला कसंही हातात धरा, त्याच्यावर शिरा त्या उठत्यातच. बघा तुम्ही लोण्याचा गोळावर कसाही हातावर घ्या, अगदी आळूवारपणा जरी घेतला तरी तुमच्या बोटाच्या शिरा त्याच्यावर, त्याच्याविषयी हे नाजूक आहे दादा. आत्मज्ञान संपादन करणं एवढं सोपं नाही दादा. परमार्थ बोलायला पुष्कळ येतो महाराज, काय अडचण नाही महाराज. एक सूक्ष्म बुद्धीचं ते चतुर्बुद्धीचं काम आहे. पण परमार्थ करायला शास्त्रशुद्ध सूक्ष्म बुद्धीची यायला पाहिजे. मग परमार्थ करायला वाटू नये महाराज, घसरगुंडी झाली आहे. संसार तरी वाटूच नाही, करूच नाही म्हणून सांगितलं तरी. मग आता आलंय वाट्याला तर मग करा, तू त्याच्यासाठी करा. मूर्ख म्हटलंय आपल्याला काय म्हण, कीर्तनात कुठेतरी बोलशील दादा. बोलायचा प्रसंग आला तर सांगा, लक्षात ठेवायचं. तसं प्रबोधन करून द्यावा त्यांना. जरी एका जणांनी विचारलं, कारण का किती दिवस अडकत बसणार तुम्ही महाराज? उलटी ही वस्तू दावून देणं गरजेचं आहे महाराज.
आज समाजाला हे धावून देणे गरजेचं आहे महाराज. आपण उलटी त्यांच्या ह्यालाच खत पाणी घालतोय. त्याला सांगायचं तू तिकडे जाऊ नको, त्या दुकानाकडे जाऊ नको म्हणून का 10 रुपये काढून द्यायचं. तसं आपलं व्हायला नाही महाराज. किती दिवस किरीच अडकायचं महाराज. केव्हा आपल्याला ओळख होणार महाराज. परमार्थ करून अहो संसार करून तरी अधोगतीला जातोच महाराज. परमार्थ करून वाद होईत असेल, माझं तुझं होईत असेल, हिचं जर आपल्याला ही उद्वेष निर्माण होत असेल, वस्तूची ओळख होत नसेल, तर मग काय आहे महाराज. मूर्खाचा परमार्थ आहे का शहाण्याचा आहे परमार्थ. परमार्थ करताना तरी शहाणपणा असावा महाराज. हा मग काय म्हणूया तुम्हाला, काय म्हणावं तुम्हाला. आम्ही कुठे म्हटले, तुमचं तुम्हीच म्हणून घेतले. तुम्हाला म्हणायचं काय अधिकार आपल्याला. क्रियेवर न ठरतं ना, या तुमच्या ह्याच्यावर कार्यावरून कारण सिद्ध होते हो. तसं कार्य कारण सिद्धच होत नाही, करताच येत नाही. कुणाला लावणार. जो आपल्या महिमेत बसलेला आहे महाराज, निघालाय देवळाकडे एखादा पाया पडायला. काय मूर्ख बसला असं त्याला जर म्हणायला देवळाकडे निघाला. आता खरा मूर्ख कोण नाव सांगा. जो आपल्या चिंतनात आपल्या महिमेत आहे त्याला तर देव देऊळ काय राहिलेलंच नाही महाराज. हा म्हणजे देवळाकडे जाणारा म्हणणारा का नाही मूर्ख बसला इथे. मग आता खरा मूर्ख कोण हो महाराज. परमार्थ कर्म हे देखील अलीकडचं आहे महाराज, कमीपणाचं देखील. हो परमार्थ म्हणून जर केला महाराज हे लक्षात ठेवायचं. नाहीतर मग ज्ञानोबा तुकोबारायाने केला महाराज, पण त्यांनी यात राहून केलाय महाराज. त्यांचा परमार्थ नाही परमार्थ आहे. बघा कुठं लावायचं कसं लावायचं ते लावून घ्यायचं त्यानं, आणि त्या स्थितीला राहायला शिकूया महाराज. कारण का करून जर होत नाही तर नाही करून तरी काय होणार आहे. हे करत असताना जर आपल्याला सळ होईना तर नाही करून तरी काय होणार आहे महाराज. वेदात मला आता कुठंतरी आपल्याला काहीतरी वाटायला ना, ते वाटत्याला घालवण्यासाठी आपल्याला ते हळूहळू करावं, त्या मार्गाने चालत राहायचं महाराज. एवढंच करायचं. नाहीतर परमार्थ देखील करणार मूर्खपणा, मग आपण घरात राहणार. घरात राहणार म्हणजे काय करणार नाव सांगा. उलट्या आधी काहीतरी व्यवहार वाढवणार. कारण महाराज परमार्थ करणं मूर्खपणाचं आहे. देवळाकडे जाणं मूर्खपणाचं आहे. वारी करणं मूर्खपणाचं आहे. सगळं मूर्खपणाचं आहे असं म्हणणार आपण. आणि हाय ते बरं म्हणून त्यातच रंगणार महाराज. असं नाही. संसार तरी मूर्खपणाचाच आहे महाराज. पण परमार्थ करायला लागू नये, करायला लागायला नको होता. कारण का स्वरूपाच्या यातनं खाली घसरलो आपण. देहाला कोणतरी मी म्हणायलो, माझं म्हणायला लागलो, आपल्या स्वरूपाला विसरलो, कोणतरी वेगळाच म्हणायला लागलो आपण, आणि मग तिच्यासाठी आता करायला लागलो म्हणून मूर्खपणा. एवढाच फरक करता येईल. अरे पण अगोदर अध्यास स्वीकारायचाच कशाला झाले. अगोदर अध्यास स्वीकारायचं कशाला महाराज. संसार करणारे राजस तामस मूर्ख आणि परमार्थ करणारे सात्विक मूर्ख. अवाच्य आणि वाच्यता तुम्हाला जी लागते ना ती जोपर्यंत जाणार नाही. उलट सगळ्यांनी म्हणावं मूर्ख नालायक असा आहे तसा आहे, पण त्याशिवाय तुमच्यात जाणार कसं सांगा मला. तिथून ते तुम्हाला जर लागत असेल तर याचा अर्थ तिथे काहीतरी आहे, व्यवहार व्हायला नाही. समोरच्यानं वाच्य स्वरूपानं काहीतरी म्हटलं, शहाणा म्हटलं किंवा मूर्ख म्हटलं, दोन्ही लागत असेल, अजून दोन्ही सुद्धा लागत असेल. सात्विक म्हणण्यात समाधान होत असेल तर चुकच आहे, व्यवहार चुकच आहे. सात्विक म्हटलं तरी गुन्हाच झाला नाही. म्हणून मूर्ख असेल तर लागतो कसं सांगा की तुम्ही सात्विक मूर्ख कराल, काय बोलू फरक काय पडेल त्याच्यामध्ये. नाही त्यांनी असं म्हणायचं का, अजून म्हणणं लागतंय. मुळात म्हणणे पण आहे तिथं म्हणणं लागायचा काय संबंध येतो तुमचा. काय व्यवहार करत राहूया, पण ही समजूत मात्र बळकट व्हायला पाहिजे. हे लक्षात ठेवायचं. आपण आता करायला लागलोय, चांगलं आहे असं मानूया, कारण का करायला नकोच होतं, हे चांगल्यातलं चांगलं आहे. पण आता ते चांगल्यासाठी हे करायचं. आलोय खाली, आपल्याला काहीतरी वाटायला नको होतं पण वाटायला आलंय, तेवढ्यासाठी त्या झोतातनं तरी आपण हे करत राहूया.
एवढाच फरक करता येईल. अरे पण अगोदर अध्यास स्वीकारायचाच कशाला व बघा. त्याची निवृत्ती करता परमार्थ करायचा कशाला. अरे बाबा अध्यास स्वीकारायचंच कशाला महाराज? सोड चिठ्ठी घ्यायच्या अगोदर तिने लगीनच का केलं? घ्यायची तर लगेच काय केलं मग? का लगीन केलंच नाव सांग? पुढचाच मुक्त आहेस तर आता मुक्तपणाने व्यवहार कसला करायचा? कशाला कराय? तू अध्यास स्वीकारलासच का महाराज? मी अध्यासाला कुठंपर्यंत महत्व दिले बघा महाराज. हा, आणि अध्यास हे प्रकरण शंकराचार्याने अतिशय मोलाचं आणि चांगलं हे केले. 7वा प्रकाश दिलाय पृथ्वी प्रभाकरचा, केवळ अध्यास रूप दिलाय अध्यास. आणि 8वा प्रकाशाला मग त्यांनी जीवनमुक्ताची लक्षणं सांगून चांगलं. ते दोन्ही प्रकाश चांगले आहेत. पण आपल्याला जड जाते असं म्हणून ते बघितच नाही आपण. जड जातेला संसार कधी सोडलेला नाही आपण. डोचक्याने ढकलल्यानंतर उडगं मिठी येऊन त्याला ढकलते पुढे, पण त्याला करते. पण हे मात्र जड जाते म्हणून घेतच नाही. त्याशिवाय महाराज कसं कळणार आहे? आणि अध्यास हा कळणं अत्यंतिक गरजेचं आहे. सगळा अध्यासिक व्यवहार आहे. कारण का वस्तूच्या ठिकाणी काय झाल्याचं नाही, मानायला आलो त्याला अध्यास म्हटले. परमार्थ का करायला आलो? काहीतरी कळवून घ्यायसाठी. आणि कळवून घेणं तिथे न कळणं आहे काय? कळणंच हे त्याचं अध्यास झालाच का प्रश्नच आहे महाराज. व्हायलाच नको होता असा सिद्धांत आहे महाराज. आपण जेवढं आलंबन लावून घेऊ तेवढा अध्यास आहे, वाढत जातो महाराज. त्याचा अगोदर हात भरलाच नाही तर मग त्यास धुवायचे तरी काय कारण? हा तरी आडच झाला नाही हो. हातात तुम्ही काय घेतलंच नाही तर धुयाचं काय महाराज? भरलाच नाही धुयाचं काय महाराज? आमचं काय आलं, अगोदर अंगाला चिकोल लावायचा धुईत बसायचं, चिकोल लावायचा धुईत बसायचा. म्हणून मनुष्याने मी मुक्त झालो असे देखील म्हणू नये, कारण त्या म्हणण्यात मागे बंध सिद्ध होतो. मुक्त झालो आम्ही, मुक्त झालोय, आता मुक्त झालोय म्हणत बसू नये बाबा. त्या म्हणण्यात बद्ध सिद्ध होतं. आम्ही आता सुटलोय, आम्ही सुटलोय म्हणून पेड वाटायला आला तरी कुठेतरी चोरी करून तुरुंगात होता, आता आलाय म्हणत. तसे निवृत्ती या म्हणण्यातच अगोदर प्रवृत्ती होती असे सिद्ध होते बघा. मग त्यांना तुम्ही निवृत्ती हे नाव कसे देता? निवृत्ती म्हणजे अगोदर प्रवृत्तीत होते असं सिद्ध होतं ना. मग त्यांना निवृत्ती हे नाव तरी कसं देता महाराज? त्याचे उत्तर असे जरी आहे तरी निवृत्ती या नावाची वायबुंती म्हणजे आभासात्मक खोय ते टाकीत नाही. निवृत्ती म्हणजे आता त्यांना ती प्रवृत्ती झाली तर निवृत्ती कसं म्हणता महाराज? तरी पण महाराज निवृत्ती ही वाय खोळ म्हणजे त्यांनी आभासिक खोळ त्यांनी घेतलेली आहे महाराज. कारण का आपण प्रवृत्त आहोत निवृत्तीत जावावं म्हणून, निवृत्तीत राहावं म्हणून. काही गोष्टी काय आभास स्वीकारून सांगाव्या बरोबर आहे काय? काही गोष्टी महाराज अध्यास स्वीकारूनच. आता गुरु शिष्य हा भाव महाराज अध्यासिकच आहे. देवभक्त हा देखील व्यवहार अध्यासिकच आहे. पण त्या संसारातलं ही धावण्यासाठी तिथनं काढण्यासाठी तेवढा अध्यास स्वीकारून ते करावं लागतं. तसं त्यांना निवृत्ती काय म्हणायचं महाराज? तर ते निवृत्तीपर्यंत आहेत, आपण प्रवृत्तीपर आहे ते सोडावं आणि निवृत्तीपर असावं एवढ्यासाठी वायखोळ त्यांनी घेतलेले आहे. निवृत्त्यर्थ तव नाही मा निवर्तवी हा काही तरी कैसा बैसे ठाई निवृत्ती नामाच्या. अर्थ निवृत्ती करण्याला काही शिल्लकच जर नाही तर तो कोणाची निवृत्ती करील? तरी पण हे श्री गुरु निवृत्ती या नावाचे ठिकाणी कसे स्थिर स्वरूपाने बसले आहेत ते कळत नाही. निवृत्त करा काय अगोदर असायला पाहिजे आणि मग निवृत्त करायला पाहिजे महाराज. काय बाय तरी असायला पाहिजे म्हणजे प्रवृत्ती असायला पाहिजे. मग आता तुम्ही ते टाका काहीतरी घेतलेलं तरी पाहिजे मग टाका म्हणायचं महाराज. असं असूनही महाराज कसं बस तरी त्या निवृत्ती स्वरूपावर ते प्रवृत्ती बसले. कसं बस तरी म्हणजे तुमच्या आमच्यासाठी. संत आलेच हे त्यांच्या आले येण्यासाठी नाही बघा. तुम्हाला त्यांचं सगळं जीवनचरित्र येणं जाणं आहे ते तुमच्या आमच्यासाठी आहे महाराज. नाहीतर ती आलेलीही नाहीत आणि गेलेली नाहीत. सदा जशी आहेत तशीच आहेत महाराज.
पण काहीतरी महाराज आभाषिक हे धारण करून त्यांनी हे तुम्हाला व्यवहार, कारण का त्याशिवाय हा जीव तिथं जाणारच नाही, तिथं गेल्याशिवाय खऱ्या समाधानाला प्राप्त होणारच नाही. गुरुजी सगळं करायचं समाधानासाठी का कशासाठी हो? मग आता समाधानासाठी करायचं तर तेच करावं का नको ते करावं समाधानाची इच्छा करून? शितूच आपला महाराज मूर्खपणा ठरतो ना. समाधान तुम्हाला पाहिजे आहे तर जी समाधान वस्तू आहे तिकडे जावा, त्याच वस्तूचा स्वीकार करा, ती प्राप्त करून घ्या. का नको तिकडे जाऊन महाराज समाधानाची कशी होईल? हे तुम्हाला कळण्यासाठी कशी बशी तरी तिने खोलची अंगावर धारण घेतली आहे महाराज. कारण का तुम्हाला कळण्यासाठी, सांगण्यासाठी महाराज, बघण्यासाठी. तो माणूस कसा ग बसलाय बघ, तसा बस नाही निवांत. देवासारखा शांत बसतो. म्हणते जरा देवासारखा हो ना शांत. शांत तू कसा बसला बघ निवांत, जरा बसायला शिक. किती पळशील, किती हालचाल तिकडे तिकडे राख राख करशील मला, ते कसं समाधानाला बसले मला असं सांगण्यासाठी मला. निवृत्ती जया ना, निवृत्ती जया बरं, जया निवृत्तीची राहणे निवृत्तीची राहिले. निवारण करण्यासाठी अन्य काही निवृत्ती नाही. आता निवारण करायचं ते काय निवृत्ती काय नाहीच हो. काय निवृत्त करायचं मला? तिथं काहीतरी असावं म्हणून वस्तूच्या ठिकाणी या सर्वाचा अत्यंत अभाव, त्यालाच अजातवाद म्हणजे. झालंच नाही महाराज, अत्यंत अभाव म्हणण्यापेक्षा महाराज काय अभावाला आणि अभाव म्हणत बसायचं महाराज. म्हणून अभावाचा देखील अभाव दर्शन करतो. काही वस्तू महाराज अभावाचं दर्शन करून देते. इथं नाही बाबा, इथं नाही बाबा, हा इथं त्याचा अभाव आहे, पण अभावाचा देखील तिथं अभाव. काय असावं निवृत्त करायला आणि मग तिथं निवृत्त करायला म्हणावं महाराज. काय नाही निवृत्त काय करायचं? आणि जर निवृत्त केले नाही तर श्री गुरूंना निवृत्ती नाव तरी कसे प्राप्त होईल? तुम्ही तर तुमचे श्री गुरूंचे नाव काय आहे असे विचारले तर काय सांगता? निवृत्ती दया नाव, निवृत्ती दया बरव, जया निवृत्तीची राणीव निवृत्तीची असे सांगता. आता निवृत्त नाही केलं तर तुम्हाला निवृत्ती कसं म्हणता येईल? कारण का तुम्हीच निवृत्ती आपलं नाव सांगता, निवृत्तीची बरव, निवृत्ती राणी, म्हणजे ती निवृत्तच आहेत, प्रवृत्त कवा झालंच नाही. आणि मग त्यांना निवृत्ती कसं म्हणायचं असं म्हणशील. वेदांत शास्त्रात निवृत्त आहे व इतर शास्त्रात प्राप्य आहे. झालं. सकाम कर्म करून स्वर्ग लोक प्राप्य, सकाम उपासना करून वैकुंठ लोक प्राप्य. आणि वेदांत शास्त्रात अविद्या निवृत्त आहे, पण येथे त्याही पुढे असे सांगतात, अरे अविद्या निवृत्त होत नाही, विचारांती अविद्या सिद्ध होत नाही. बघा, विचारांती अविद्या सिद्ध होत नाही. संसारात भेदवाद्यां प्राप्य. निष्काम कर्म उपासना केल्यानंतर मल विक्षेप निवृत्त आणि श्रीमद शंकराचार्यांनी ब्रह्म ज्ञानाचे अविद्या निवृत्तीत फल सांगितले. आता बघा, कर्म उपासना करून तुम्हाला मल विक्षेप निवृत्त होतो आणि आत्मसाक्षात्कार झाला की अविद्या निवृत्ती. ही कुणी मांडलंय? शंकराचार्यांनी मांडले. पण ज्ञानोबा आहे त्याच्याही पुढे गेलेले, त्याच्या पुढे आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी त्यापेक्षाही सूक्ष्म सांगितले. ते म्हणतात, प्राप्य नाही, निवृत्त नाही, निवर्त्य नाही, अविद्याच नाही. प्राप्य नाही का महाराज? प्राप्य का नाही? मुली बोला. आता प्राप्य भावानं आहेच ते. आता ते वेगळं नाही काय प्राप्त करायचं. संसार मांडला तर संसारातलं प्राप्य मानावं लागेल. प्राप्यासाठी संसार करावा लागतो. परमार्थाचा काय संबंध आहे प्राप्ती करायचा? स्वयंप्राप्ती. ती प्राप्ती कसं असेल? जे स्वयंप्राप्त आहे ती प्राप्ती कसं करणार आपण? निवर्ते स्वरूप कसं आहे तेच मी काय म्हटलं. आणि प्राप्ती कसं करते? अरे वस्तू स्वयंशी जायचं, कधी अप्राप्तच नाही तर प्राप्त करून घ्यायचं काय महाराज. आणि अशा ठिकाणी अज्ञानाचा किंवा बंधाचा अत्यंत अभाव, अत्यंत अभाव. काय निवर्त करायचं महाराज? निवर्त करायला काहीतरी असावं
मग निवृत्त करावं म्हणावं. आणि वस्तू प्राप्त म्हणाल त्याचा कधीतरी अभाव असा म्हणून प्राप्त झाली असं म्हणावं महाराज. काय आहे करायचं सांगत असताना सुटसुटीत सोप्या भाषेत सांगायला यावं. आणि त्या सांगण्यानं तुमच्या बोलण्याला प्रामाण्य येतं. ही प्रमाणं तेवढ्यासाठी घेतलेली आहेत. बरं, ज्ञानोबरांच्या तुकोबरांच्या प्रमाणं काय घ्यायची महाराजांची, तर तुमच्या आपल्या बोलण्याला प्रामाण्य येतं. तुमचं कोण ऐकणार आहे महाराज, सांगणारे कोण आहेत ते आहेत महाराज. आणि त्याने अनुभव घेऊन सांगितलेले. इथं प्राप्त वस्तू आहे त्याच्यासाठी प्राप्त करून घ्यायची काही गरज नाही. आणि तिथं अज्ञानाचा अत्यंत अभाव आहे. कारण का सुषुप्तीत देखील आपल्याला ज्ञान आहे ना, म्हणून आपण स्वयंप्रकाश आहे. आणि स्वयंप्रकाशाच्या ठिकाणी अज्ञानाचा अत्यंत अभाव आहे. तिन्ही कालातलं आपण प्रकाशन करतो आणि प्रकाशनाचंही प्रकाशन करतो आपण. म्हणून आपल्या ठिकाणी अज्ञानाचा अत्यंत अभाव आहे महाराज. मग निवृत्त काय करायचं महाराज, अज्ञानाचं निवृत्त करायचं ना, असावं निवृत्त करावं. आणि वस्तू तुमची स्वयंसिद्ध आहे महाराज, प्राप्त तरी करून घ्यायचं का महाराज. स्वयंसिद्ध वस्तू असणार आहे, प्राप्त तरी करून घ्यायचं, त्याचा अभावच नाही महाराज. तेव्हा निवृत्ती करण्याकरता अविद्याच नाही, तर निवृत्ती करण्यासाठी अविद्याच नाही, तर तुमच्या श्री गुरूंना निवृत्ती कसे म्हणता येईल. बघा गुरुजी म्हणायचे अरे अज्ञानाची स्थिती मला काय कळत नाही, हे कळतंय की नाही तुम्हाला. हा, मला काय कळत नाही, अरे काय मला काय कळत नाही, मला काय कळत नाही हे कळतंय ना. तुम्हाला कळते हे सुद्धा तुम्हालाच कळते हो. होय, त्यामुळे तुम्हाला कुणीकडे अज्ञान नाही सांगा. आता कळतेला कळतेच की, आणि कळत नाही ही ठीक आहे. म्हणजे तुम्हाला इकडून अज्ञान काय तुमच्या आमच्या अलीकडले या प्रातिभाषिक सत्तेत किंवा व्यावहारिक सत्तेत हे सगळं काय व्यवहार होतो म्हणा, काय सत्तेवर आपण जाऊन तो विचार करायचा, हे एक लक्षात ठेवायचं. आता गेला तिकडे लगड सत्तेवर जायला लगड आली तर बघा खाली. म्हणजे आम्हाला पारमार्थिक सत्तेवर अजून जायचं आहे. आता ह्या विचार जो चालाय का नाही तो पूर्ण पारमार्थिक सत्तेवर नाही महाराज. मग आपण त्या दृष्टीतनं बघायला शिकायला पाहिजे. आपण आपली ही खोळ अजून सोडायलाच तयार नाही. शीतलं आपलं चुकायला महाराज. आपण ही जी जागा आहे का नाही, पारमार्थिक सत्ता ती कोणत्या देशात असते, त्याला काल आहे काय, त्याचा देश काल कुठे काय आहे महाराज. नाही आता आहे सत्ता आहे तीच आहे महाराज. कुठं प्रतिभागिक सत्ता आणि व्यावहारिक सत्ता, तिथं सत्ताच नाही. त्या सत्तेचा तिथं अत्यंत अभाव असतो. मग आम्ही व्यावहारिक सत्तेत लगड जाऊन बसतो, आम्ही अजून त्या सत्तेवर नाही. हा तुम्ही त्या सत्तेत जायचं. आणि सत्ता एकच आहे महाराज, पायऱ्या ठेवल्या. ही सत्ता एकच आहे महाराज. सत्ता बाधित राहाय त्या बाधित होत्या, त्यांना सत्तेत हो नाहीच कुठली मानलेलं आहे. असावं त्यांना अस्तित्व, मग तुम्ही मानावं. संगती लागण्यासाठी बाबा आता तुम्ही मानायचं. नोटला की तुमच्या घातला जावा म्हणून सांगायचं. असे कोणास वाटेल तर त्याचे उत्तर असे दिले आहे की निवृत्ती हे नाव प्रवृत्तीमुळे आलेले आहे असे नसून ते स्वरूपता निवृत्ती स्वरूपच आहे. बघा मग निवृत्तीचं कसं म्हणता तुम्ही, प्रवृत्तीचं नाही तर बाबा त्यांना जे नाव दिले किंवा त्यांची जी निवृत्ती आहे ना ती प्रवृत्ती सापेक्ष नसून निवृत्तीच हे त्याचं स्वरूप आहे. कधीच ते प्रवृत्तीवर आले नाही. म्हणून सांगायचे काय करायचं आम्हाला, ते मुंजी करा, अमक करा, तमक करा. तुला काय देव संबंध आहे का, नाही कर नाही मला लोकांसाठी म्हणून त्यांना हीच गोष्ट दृष्टांताने दृढ करतात. सूर्यासी अंधकारू कै झाला होता गोचरू, तरी तमारी हा डगरू आलाची की. अर्थ सूर्याला अंधार कधी दिसला आहे काय, तरी पण त्याच्यावर तमारी तमारी या नावाचा आरोप आलेलाच आहे. बघा सूर्याच्या ठिकाणी कधी अंधकार आलाय महाराज, तरी पण महाराज तो अंधकाराला निवृत्त करतो, हा त्याच्यावर आरोप आला नाही. तसं स्वरूपाच्या ठिकाणी कुठं अविद्या आहे महाराज, कुठं काय संसार आहे महाराज, तरी पण संसारातनं मुक्त झाला, संसार मुक्त झाला, त्यातून झाला, हा तिथे थोडे आरोपच आहेत.
आणि एखाद्यावर आरोप करणं याच्यासारखं वाईट काही वाईट काय नाही. वाजवा महाराज हात जोडणं सुद्धा अपराध आहे. वेद मानताय तुम्ही, दुसरं कोणतं आहे म्हणून. अर्थ सूर्याला अंधकार कधी दिसला आहे का? सूर्याला अंधकार कधी दिसलाय का विचारले महाराज, नाहीच हो. तसं स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान संसार नाहीच महाराज. एवढं जरी शिकला असा तुम्ही तर पुष्कळ झालं महाराज. आपल्या ठिकाणी यातलं काय झालेलंच नाही, होणं शक्य नाही, एवढं झालं तर पुष्कळ झालं. हा निश्चय ठेवून होणारी कृत्य तुमची संसार वगैरे काय जे व्यवहार करतो तो, कारण का हा वस्तूचा निश्चय करणं, वस्तू स्वरूपाचा निश्चय करणं आपल्या ठिकाणी झालेलं नाही, होणं शक्य नाही महाराज. का प्रकाश ही त्याचं स्वरूप आहे. म्हणत संसारी आहे, मिस्त्री आहे, सारखं त्याच्यात गुंतलं. म्हणा ना तिकडं, म्हणावं तिने बोल. स्वरूप वेगळं आणि तिथं मानलेलं वेगळं महाराज. व्यासपीठ चालू आहे, मस्वेची व्यासपीठ चालू गेलं, दुःख झालं. म्हणा तिकडं. त्याच्यावर तमारी या नावाचा आरोप आलेलाच आहे. विवरण श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सूर्याला अंधकार कधीतरी दिसला आहे का? मग सूर्याला अंधकार कधीतरी दिसलाय का? कारण सूर्यापुढे अंधकार राहतच नाही, हो. तरी पण त्याला तमारी असे नाव आहे. तसेच श्री गुरूंना नाव द्यावयाचे असेल तर निवृत्तीनाथ असे नाव द्यावे. वास्तविक प्रवृत्तीची आणि श्री गुरूंची भेटच नाही, प्रवृत्ती ते कधी आलेलेच नाहीत महाराज. असे असूनही त्यांच्यावर या नावाचा आरोप केला जातो. हो. मग म्हणायचं तू बाबा तमारी आहे, अंधकार तिथे पुढे राहत नाही एवढंच म्हणायचं. प्रकाशी काय आहे, अंधकार गेला का प्रकाश रूप झाला. तसं ज्ञान स्वरूप होत आहे. नाहीच इथं काय म्हणायचं झालं तर निवृत्तपर म्हणा महाराज. मनुष्याच्या नावाला काही किंमत नाही. काय किंमत आहे महाराज आपल्याला? नाव अन्नपूर्णा, भीक मागाय जाते. नाव लक्ष्मी, गोऱ्या वेचाय जाते. नाव मारुती, लहान दगड उचलत नाही. नाव सूर्यकांत, अंधार निवृत्त करीत नाही. काय करायचं मला? या नावाप्रमाणे आमच्या श्री गुरूंचे देखील निवृत्ती हे नाव आरोपित आहे. निवृत्ती हे नाव जर नित्य आहे तर त्याची सिद्धी कशी होईल ते सांगतात. लटके येणे रुडे, जड येणे उजिवडे, न घडे तेही घडे याची या मावा. अर्थ त्या श्रीगुरूंच्या सत्तेमुळे खोट्याला खरेपणा प्राप्त झाला, जडाला प्रकाशत्व आले. या श्रीगुरूंच्या मायेमुळे व घडणाऱ्या गोष्टीही न घडणाऱ्या, असं म्हणायचं काय, घडणाऱ्या गोष्टीही घडून आले. त्या श्रीगुरूंच्या सत्तेमुळे खोट्याला खरेपणा प्राप्त झाला. सत्तेमुळे विवरण वाचू. आता त्या सत्य गुरुच्या सत्तेमुळे म्हणजे सत्ता कोणती? मग गुरु सत्ता हीच सत्ता, मुख्य खरी सत्ता. त्याला आपण परमार्थिक सत्ता म्हणतोय, तिलाच गुरु सत्ता म्हणावं. बरोबर का? लक्षात येते का? परमार्थिक सत्ता जिला म्हणतो त्याला आपला, कारण गुरुच्या सत्तेने घडत्या सांगितले. खोट्याला खरेपणा कशाने आला? गुरु सत्तेमुळे आला. ब्रह्मेपण गुरुचेनी, म्हणून सत्ता परमार्थिक सत्ता म्हणजेच गुरु सत्ता. बरोबर.